राज्यात पुढचे 48 तास पावसाचा जोर कायम राहणार आहे। मुंबई पुण्यासह जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे। या पावसामुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं बोललं जात आहे। पुणे वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलाय। वादळी वाऱ्यासह पालघरमध्ये पावसानं दमदार बॅटिंग केली आहे। कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीसाठी असलेले प्रमुख रस्ते पाण्याखाली गेलेत। काल जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट होता, तर आज ऑरेंज अलर्ट आहे। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातल्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। पालघर जिल्ह्यात पूर परिस्थितीत बचाव कार्य अधिक वेगवान करण्यासाठी काल मासवण येथील नदीपात्रात रिमोट कंट्रोल रोबोटिक बोटीचं प्रात्यक्षिक घेण्यात आलंय। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या उपक्रमात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आणि बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी ही अत्याधुनिक बोट वापरण्यात येईल। धोकादायक परिस्थितीत बचाव पथकाचा जीव न धोक्यात घालता रिमोटद्वारे ही बोट चालवता येते। आगामी पावसाळ्यात अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। शहापूर तालुक्यातला तानसा धरण अखेर ओव्हरफ्लो झालाय। धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून एक स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे मुंबईच्या जलसाठ्यात भर पडली असून प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। तिकडे गुजरातच्या वलसाडमध्ये महापुरानं जनजीवन विस्कळीत झालंय। पुराच्या पाण्यामुळे अनेक महामार्ग बंद झालेत। वलसाडहून महाराष्ट्राकडे येणारा महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय। ढगफुटी सदृश्य पावसामुळे ठिकठिकाणी लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। तसंच या पावसामुळे वलसाडमधील अनेक घरही पाण्याखाली गेली आहेत। महाराष्ट्र शेजारच्या गुजरातमधल्या वलसाड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे। काही ठिकाणी चारचाकी वाहनं पुरामध्ये अडकल्याची माहिती असून ठिकठिकाणी पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं रहदारीचे रस्तेही बंद झालेत। जिल्ह्यातील वलसाड, धरमपूर, कपराडा या भागामध्ये मुसळधार पाऊस सातत्यानं पडत असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। तर वलसाडमधील पावसामुळे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा रस्ताही बंद झाला आहे। पावसानं जोर धरताच भिवंडी शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। प्रमुख रस्त्यांपासून ते अंतर्गत मार्गांपर्यंत ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेत। काँक्रीट रस्त्यांनाही तडे गेलेत। पेवर ब्लॉक उखडले आहेत आणि डांबरी रस्ते खरडून निघालेत। खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं अपघाताचा धोका आता अधिकच वाढलाय। विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। मागील वर्षी खड्ड्यांमुळे एका डॉक्टरचा मृत्यू झाला होता, तरीही प्रभावी दुरुस्ती न झाल्यामुळे नागरिक संतप्त झालेत। दरवर्षी दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च होतात, मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी होते असा आरोप होतोय। भिवंडीकरांनी आता धोकादायक खड्डे तातडीनं बुजवून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। रायगडमधल्या महाड आणि आजूबाजूच्या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या करंजखोल या गावचा अंतर्गत रस्ता आणि महाड रायगड रोडवरच्या नातेखिंड परिसरातल्या रस्त्यांवरही पाणी साचलंय। दिल्लीमध्ये दगडफेक झालेल्या भागातून एक धक्कादायक माहिती समोर येते। जंतर मंतर आणि कनॉट प्लेस परिसरात इंटरनेट बंद असतानाही SMS-द्वारे मोठ्या प्रमाणात मेसेजिंग सुरू होती। टॉल्स्टॉय मार्ग आणि जनपथ या भागात नेटवर्क कनेक्शन आणि SMS सर्वाधिक एक्सचेंज झाल्याचं पोलिसांच्या सूत्रांकडून समजतंय। जंतर मंतरवर बसलेल्या आंदोलकांकडून नवी दिल्लीमधल्या आंदोलकांना हिंसेचे आदेश दिले जात होते का, असा संशय व्यक्त होतोय। दगडफेकीच्या कटाशी संबंधित या पुराव्यांची दिल्ली पोलिसांकडून सध्या सखोल चौकशी सुरू आहे। तर CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता विरोधकांच्या हालचालींना वेग आलाय। काल दिल्लीत उद्धव ठाकरे, केजरीवाल यांची भेट झाली आहे। नंतर ठाकरे, राहुल गांधी यांची फोनवरून चर्चा झाली आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची हर्षवर्धन सपकाळांशी चर्चा झाली आहे। एकूणच सर्व विरोधकांची मोड बांधत राज्यातही विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर एकत्रित मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। काल उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यात काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि सर्व विरोधी पक्ष नेते मिळून राज्यात मोठं आंदोलन करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे। त्यामुळे आता जंतर मंतर
पवारांच्या जोडीला राज्यातही आंदोलनाचा वणवा शिवसेना आणू पाहते का असं चित्र निर्माण झालंय। काँग्रेस जनता पार्टी म्हणजे सीजेपीच्या वतीनं दिल्लीतल्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे रविवारी एकत्रित मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत। हा मोर्चा विराट व्हावा यासाठी इतर विरोधी पक्षांनी या मोर्चात सहभागी करून घेण्यात येईल। वास्तविक गेल्या रविवारीच ठाकरे बंधूंच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकत्रित मोर्चा काढण्यात येणार होता, पण आता तो संयुक्त मोर्चा येत्या रविवारी काढण्याचं ठरतंय। पण त्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मुंबईत आणखी एक आंदोलन होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये शुक्रवारी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले। भारतीय तिरंग्याच्या साक्षीनं दुपारी 4च्या सुमारास एकत्रित येऊन संध्याकाळी 5 वाजता एका सुरात राष्ट्रगीत गाऊया असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमधून केलंय। दिल्लीमधल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे। 24 जुलैला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचं आंदोलन होणार आहे। आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे। संध्याकाळी 4 वाजल्यापासून शांततेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। दिल्लीमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन अधिकच तीव्र झालंय। या आंदोलनाला आता विविध राज्यांमधूनही पाठिंबा मिळतोय। मुंबईतही त्याचे पडसाद उमटतायत। दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरात मनसेनं आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन दिलंय। या आंदोलनात काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी झाले होते। यावेळी राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। यानंतर 10 तरुणांच्या शिष्टमंडळानं राज ठाकरेंची भेट घेतली आहे। शिवाजी पार्कातील आंदोलनामध्ये राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंसह कुटुंबीय सहभागी झाले होते। तर इकडे चेंबूरमध्येही वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी एल्गार केला होता। विशेष म्हणजे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे मैदानात उतरले। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं। आंदोलनकर्त्यांना सोडवण्यासाठी ज्युनियर ठाकरे बंधू पोलीस स्थानकात दाखल झाले। मुंबईच्या चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटना प्रकरणात मुंबई महापालिकेच्या समितीनं दिलेल्या चौकशी अहवालाच्या विरोधात मनसेच्या वतीनं काल आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्यात आले। मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नेमलेल्या 3 सदस्यीय समितीनं उद्यान विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली होती आणि त्यामुळे मनसेच्या वतीनं उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भायखळ्याच्या राणीबागेत आणि आझाद मैदानातही तीव्र आंदोलन करण्यात आले। त्यानंतर मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आणि मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळानं या प्रकरणात मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली आहे। त्यावेळी मुंबई महापालिका मुख्यालयात आणि महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर कठोर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। मुंबईच्या गांधी भवनच्या बाहेर काँग्रेसनं मोठं आंदोलन केले। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलनाला बसले। गांधी भवन बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता। पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि झटापटही झाल्यानंतर पोलिसांनी सपकाळ वडेट्टीवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। काँग्रेस पक्ष राहुल गांधी जी लोकतांत्रिक पद्धतीने जे काल निषेध करण्यासाठी पंतप्रधानाकडे गेले होते आणि त्यांच्यावर ज्याप्रमाणे हल्ला करण्यात आलेला आहे त्याचा निषेध आज या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आम्ही करतोय। पण आज भाजप सुद्धा काँग्रेसच्या कार्यालयावरती आंदोलन करणार आहे। कसं भाजपला कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्याचा अधिकार नाही आहे। काँग्रेस पक्ष राहुल गांधीजी खरगेजी या देशाला, देशाच्या लोकतंत्राला, देशाची लोकशाहीला, संविधानाला वाचवण्याची लढा लढत आहेत आणि हे लोक हे जे दोषी मंत्री आहेत त्या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपही आंदोलनासाठी मैदानात उतरलेली पाहायला मिळाली। मुंबई टिळक भवन समोर भाजपनं काँग्रेस विरोधात आंदोलन केलंय। या आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अमित साठमही मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साठमही सहभागी झाले होते। यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतलाय। तर भाजपकडून पुण्यातल्या काँग्रेस भवन समोरही आंदोलन करण्यात आले। त्या आंदोलनादरम्यान पुण्यातील स्थानिक महिला संतप्त झालेल्या होत्या। भाजप पेपरफुटीबद्दल का बोलत नाही असा प्रश्न या महिलेनं उपस्थित केला। त्यावेळी पोलीस या महिलेला बाजूला घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं।
फ्युचर नाहीये. पण आज जर एवढं अख्खा देश लढतोय तर कोणासाठी लढतोय? आपल्या मुलांचं फ्युचर नाहीये, त्यांच्या स्वतःच्या मुलांचं फ्युचर नाहीये. राजकारण तुम्ही करता, राजकारण दुसरं कोणी करत नाहीये. पक्षाचा प्रश्न येत नाही. बीजेपी सरकार करते काय? दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतल्या दादरमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी हजारो विद्यार्थी उपस्थित होते. तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता इम्रान खाननं देखील हजेरी लावली आणि त्यामुळे या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत आपलं मत व्यक्त केलंय. विद्यार्थी शांततेत करत असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं पाहून दुःख झालं. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनपूर्वक संवेदना आहेत. आपल्या देशातील विद्यार्थी अधिक चांगल्या आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आले आहेत आणि त्यांच्या पालकांनीही त्यांना साथ दिली. हे पाहून खूप आनंद वाटतो. त्यांचं धैर्य आणि साहस खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. शिक्षणाविषयीची विद्यार्थ्यांची तळमळ आणि प्रेरणा पाहता ही पिढी निश्चितच भारताचं नाव उज्ज्वल करेल, अशी कौतुकाची थाप सलमाननं विद्यार्थ्यांच्या पाठीवरती मारली आहे. तर जंतर मंतरवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटतायत. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या करवंद नाका परिसरात काल विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी होती. या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वाक्षरी मोहीमही राबवली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. मुंबईच्या नीट पेपर लीक प्रकरणातील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 500हून अधिक जणांना मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअपद्वारे नोटीस पाठवली आहे. तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून चौकशी सहकार्य करण्याचे निर्देश या नोटिशीत देण्यात आलेत. आतापर्यंत या प्रकरणात 1200हून अधिक विद्यार्थी आणि आंदोलकांच्या विरोधात 12 एफआयआर दाखल झालेत. BNSS कलम 35 अंतर्गत या नोटिसा बजावण्यात आल्या असून बेकायदेशीर जमावासाठी जामीनपात्र कलमे लावण्यात आली आहेत. पोलिसांनी कालच आणखी 7 नवीन एफआयआर दाखल केले आहेत. तिकडे हैदराबाद आणि पाटण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना अक्षरशः लाठ्या काठ्यांनी मारहाण केली आहे. इतकंच नाही तर दगडफेकही झाली आहे. या राड्यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झालेत तर काही पोलिसही जखमी झालेत. देशभरात विविध ठिकाणी राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस आंदोलन करत आहे तर काँग्रेसच्या आंदोलनाला उत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. नांदेडच्या मोंढा येथे भाजप आणि काँग्रेसचे पदाधिकारी आमने-सामने आले. भाजपनं मोंढा येथे काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस विरोधात घोषणाबाजी सुरू केली. या घोषणाबाजीला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजीनेच उत्तर दिलं. मात्र यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून या आंदोलकांना पांगवलंय आणि यामुळे परिस्थिती चिघळली नाही पण तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. भाजप युवा मोर्चानं काँग्रेस नेते राहुल गांधी विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. मोर्चा कार्यालयाजवळ पोहोचताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेशरमाचे झाड भेट देण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना वेगळं करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारकात मौन आंदोलन करणार आहेत. सरकारनं विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत अशी अण्णा हजारे यांची भूमिका आहे. लोकशाहीत संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्यानं त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या आंदोलन स्थळाला प्रतिकात्मक स्वरूपात नगरचं जंतर मंतर असं नाव देण्यात येणार आहे. तर याच पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. लोकशाहीत दडपशाही नको, प्रश्न संवादातून सोडवावेत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पेपरफुटी, बेरोजगारी आणि भरती प्रक्रियेतील विलंबाबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत विद्यार्थी आंदोलनाकडे कायदा सुव्यवस्थेचा नव्हे तर जनभावनेचा प्रश्न म्हणून पाहण्याचं आवाहन केलंय. सरकारनं आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक संवाद साधावा आणि महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गानं लोकशाही मूल्ये जपावीत अशी मागणी अण्णांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आवाहन केलंय.
दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या वंचित बहुजन आघाडीतर्फे नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक पार पडली आहे. उद्या सकाळी 11 वाजता ITI पासून बंदला सुरुवात होईल. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी दिलेल्या माहितीनुसार या बंदला समविचारी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सध्या देशभर काहूर माजलाय. स्वतः धर्मेंद्र प्रधान मात्र याबद्दल चकार शब्द काढत नाहीयेत. काल दिल्लीमध्ये एका शैक्षणिक कार्यक्रमाला ते उपस्थित होते, पण विद्यार्थी आंदोलन, त्यांच्यावर झालेला पोलिसांचा अत्याचार, काँग्रेसचं आंदोलन आणि सोनम वांगचुक यांची प्रकृती यापैकी कुठल्याही विषयावर त्यांनी भाष्य केलं नाही. उलट राष्ट्रीय शिक्षण धोरणावर बोलून त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं. कोल्हापुरातल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामावरून मोठा वाद निर्माण झालाय. पुरातत्व विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हिंदुत्ववादी संघटनांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीदरम्यान जोरदार आक्षेप नोंदवलाय. या बैठकीला जिल्हाधिकारी विजय राठोड, आमदार राजेश क्षीरसागर, देवस्थान समिती आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ब्रेकर ग्राइंडरनं सुरू असलेल्या खोदकामावर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यावर अधिकारी निरुत्तर झाले. तब्बल 2.5 तास गदारोळानंतर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत झालेल्या कामाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचं आश्वासन दिलं आहे. पुण्यातील व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल शिवाजीनगर कोर्टात सुनावणी पार पडली आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्धा तास उशीर आल्यानं न्यायालयानं स्वारगेट पोलिसांना यावेळी धारेवर धरलंय. तर बचाव पक्षाकडून ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडताना सांगितलंय की आत्महत्येच्या चिठ्ठीत धंगेकरांचा उल्लेख नाही आणि प्रतिभा धंगेकर वर्षभरापूर्वीच भागीदारीतून बाहेर पडल्या होत्या. द्वेषापोटी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोपही त्यांच्या बचाव पक्षाकडून करण्यात आलाय. पोलिसांनी अखेर आपलं म्हणणं सादर केलं असून अटकपूर्व जामिनावर न्यायालयाचा आदेश आता प्रलंबित आहे. मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये विमानतळ, रेल्वे स्थानक आणि रुग्णालयासाठी स्वीकारलेली राईड ॲपधारित टॅक्सी सेवेतल्या कॅब चालकानं रद्द केल्यास त्याच्यावर सामान्य दंडाच्या तुलनेत तब्बल 5 पट दंडाची कारवाई करण्यात येईल. ॲप आधारित कॅब चालकांच्या विरोधात वारंवार येणाऱ्या तक्रारी आणि शेवटच्या क्षणी राईड रद्द करण्याच्या वृत्तीला आळा घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे कॅब चालकाला होणाऱ्या त्या दंडाची रक्कम थेट संबंधित प्रवाशाच्या ॲपच्या खात्यात जमा होणार आहे. चालकानं राईड रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 10% किंवा कमाल ₹100 दंड आकारण्यात येईल. तसंच अपेक्षित वेळेपर्यंत 10 मिनिटांच्या आत चालक प्रवाशाकडे पोहोचला नाही तर त्यांना राईड रद्द केल्याचं मानून दंड आकारण्यात येईल. कॅब चालकांना होणाऱ्या दंडाची रक्कम थेट संबंधित प्रवाशाच्या ॲप खात्यात जमा होईल. केंद्र सरकारनं ज्येष्ठ IAS अधिकारी अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. 1989च्या बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे अधिकारी असलेले अनुराग जैन यांनी यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्य सचिव म्हणूनही काम पाहिलंय. त्याचबरोबर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव तसेच DPIIT म्हणजेच उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या अनुभवाचा नीती आयोगाला मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त होतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.